दासबोध दशक पहिला समास सहावा श्रोते जनस्तवन. श्रीराम. आता बंधू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी. येथे जे श्रोतेजन बसले आहेत त्यांना मी वंदन करतो. भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न व सत्यवादी असे हे श्रोते आहेत. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नांचे. यातील काही सत्वगुणांचा समुद्रच आहे, तर कुणी बुद्धिमान आहेत. काही श्रोते नाना शब्दरत्नांची जणू खानच आहेत. जे नाना अर्थाभूतांचे भोगते, जे प्रसंगी वक्तव्यांचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, निश्चय पुरुष. कुणी असे रसिक आहेत की वक्त्यांच्या प्रत्येक शब्दातील अर्थामृताचा रसास्वाद ते घेतात, तर काही असे विद्वान आहेत की वेळ पडल्यास कुठल्याही विषयावर उत्तम वक्तृत्व करू शकतात. काही असे निश्चयी पंडित आहेत की ते कुठल्याही शंकेचे निरसन करतात. ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, नांतरी प्रत्यक्ष सुरवर, बैसले जैसे. काहींची धारणाशक्ती अशी अपार आहे की ईश्वराचेच अवतार आहेत. ते जेव्हा सभेत बसतात तेव्हा जणू प्रत्यक्ष देवच त्यांच्या रूपेने सभेत उपस्थित आहेत असे वाटते. की हे ऋषेश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयाचेनी सभा मंडळी, परमशोभा. असे अत्यंत सात्विक व मूर्तिमंत शांतीस्वरूप श्रोते पाहिल्यावर वाटते की जणू हे सर्व महान ऋषीश्वरच या सभेत येऊन बसले आहेत व त्यामुळे या सभेला अत्यंत शोभा आली आहे. हृदयी वेद गर्भ विलसे, मुखी सरस्वती विळसे, साहित्य बोलता जैसे, भासती देवगुरु. वेदांचा खरा अर्थ तेच जाणत असतात. त्यांच्या जिभेवर जणू सरस्वती खेळत असते व ते काव्य, नाट्यादी साहित्य प्रकारांवर बोलू लागले म्हणजे वाटते की जणू देवगुरु बृहस्पतीच बोलत आहेत. जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणांचे दिनकर, नातेपणे दृष्टीसमोरे ब्रह्मांड नये. काही श्रोते अग्निप्रमाणे पवित्र आहेत, तर काही जणू सूर्यासारखे तेजस्वी असून स्फूर्तिरूपी किरण त्यांच्यातून सतत सर्वत्र फाकत आहेत. काही असे ज्ञाननिष्ठ की आत्मरूपी निमग्न असल्याने दृष्टीसमोर असणाऱ्या सृष्टीचेही त्यांना भान नाही. जे अखंड सावधान, जयास त्रिकाळांचे ज्ञान, सर्व काळ निराभिमान, आत्मज्ञानी. काही अखंड सावधान आहेत, तर काही त्रिकाळ ज्ञानी आहेत, तर काही आत्मज्ञानी असून सर्व काळ निराभिमानी आहेत. ज्यांची दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षिले, मने जयांच्या. ज्यांच्या दृष्टी खालून गेली नाही अशी वस्तू जगात नाही, असे काही सर्वज्ञ आहेत. त्यांच्या मनाने पदार्थ मात्र जाणून घेतलेलेच असते. जे जे काही आठवावे, ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे, नातेपणे करुणी. बोलण्यासाठी म्हणून जे जे काही आठवावे ते त्यांना पूर्वीच ज्ञात असते. तेव्हा शहाणपणाचा आव आणून त्यांच्यासमोर बोलावे तरी काय हेच कळत नाही. परंतु हे गुणग्राहिक, म्हणून बोलतो निशंक. भाग्य पुरुष काय एक, सेवित नाही. परंतु काही भाग्यवान पुरुष गुणग्राही असतात. ते जे समोर येईल त्यातील उत्तमाचे ग्रहण करतात. म्हणून मी अगदी मोकळेपणाने हा ग्रंथ सांगत आहे. सदा सेविती दिव्याने, पालटा कारणे आवेट अन्ने, तैसीच माझी वचने पराकृते. जे सर्वदा दिव्याने सेवन करतात तेही रुची पालटाकरिता कधी कधी वीट न येणारे पदार्थ सेवन करतात. तशीच ते माझ्या प्राकृत वचने गोड मानून घेतील. आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेच नाही. प्रत्येकाने आपापल्या कृतीनुसार श्रद्धेने परमेश्वर पूजन करावे असे सांगितले जाते, पण परमेश्वर पूजनच करू नये हा विचार कुठेही सांगितलेला नाही. तैसा मी एक वाक दुर्बळ, श्रोते परमेश्वराची केवळ, यांची पूजा वाचा बरळ करूप आहे. त्याप्रमाणेच माझे श्रोते हे केवळ परमेश्वर स्वरूपच असल्याने मी वाचेने दुर्बळ असलो तरी मला जमेल तशा ओबडधोबड शब्दांनी मी त्यांची पूजा करणार आहे. व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गोल्यता नाही वचनाची. माझ्याजवळ शास्त्रज्ञान नाही, कुठलीही कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध लिहिण्याची योग्यता अथवा भक्ती ज्ञान वैराग्यवादी गुण नाहीत, तसेच शब्द माधुर्यही नाही. ऐसा माझा वाग्विलास, म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून या. माझा वाग्विलास हा असा आहे, पण जगदीश हा भावाचा भोगता असतो. हे जाणून मी स्वस्थ मनाने या ग्रंथरचनेस प्रवृत्त झालो आहे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो.
आपण सर्व श्रोते म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीचा आहात. माझी व्युत्पत्ती ती किती, मी मंदबुद्धीचा मूळ असा आहे आणि तरीही आपल्याशी सलगी करीत आहे. समर्थांचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याचा अंगी. तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो. एखाद्या समर्थाचा पुत्र मूर्ख असला तरी तो बापाची सलगी करू शकतो. तेवढे सामर्थ्य त्याच्या अंगी नक्कीच असते. तसाच मी तुमचा संतांचाच असल्याने तुमच्याशी सलगी करीत आहे. व्याघ्र सिंह भयानक, देखोनी भयचकित लोक, परी त्यांची पिल्ली निशंक, तया पुढे खेळती. व्याघ्र सिंहादी हिस्त्र पशूंना पाहून लोक भयचकित होतात, पण त्यांची पिल्ले निशंक मनाने त्यांच्या पुढे खेळत असतात. तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपाशी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की. त्याप्रमाणे मी तुम्हा संतांचा अंकित असल्यानेच तुम्हापाशी बोलत आहे. तुम्ही माझी निश्चितच काळजी व्हाल अशी मला खात्री आहे. आपले जी बोले वावुगे त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यूनते पूर्ण करावे. आपलेच लेकरू काही चुकीचे बोलले तर आईबापांना त्या सांभाळून घ्यावेच लागते. सांभाळून घ्या अशी विनवणी त्यांना करावी लागत नाही. हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची करी मन. तैसे तुम्ही संत सज्जन, माये बाप विश्वाचे. ते सांभाळून घेतात हे तर प्रेमाचे लक्षणच असते. ते स्वाभाविकपणेच तसे करीत असतात. तसेच तुम्ही संत सज्जन म्हणजे अवघ्या विश्वाचे मायबापच आहात. माझा आशय जाणून जीवे, आता उचित ते करावे. पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास. म्हणून माझा आशय जाणून जे उचित असेल ते करावे व आता पुढे जी कथा सांगेन तिकडे लक्ष द्यावे, अशी आपल्या दासांचाही दास असलेल्या माझी प्रार्थना आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोतेस्तवन्नाम समास 6वा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोतेजनस्तवन्नाम समास 6वा समाप्त.